सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगाराला गुंडविरोधी पथकाने राजस्थान येथून अटक केली आहे। आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांच्या IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव, निफाड, औरंगाबाद या रस्त्यांचे बांधकाम केले होते। सदरच्या बांधकामांच्या नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या मोबदला रक्कम 12,61,68,000 एवढी रक्कम खोटे व बनावट दस्त बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद, जलाउद्दीन सय्यद व त्याच्या इतर साथीदारांनी कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेत असताना गुंडविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या राजस्थान येथे पळून गेलाय। सदरची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले। 2 दिवस सापळा रचून मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून शकूर सय्यद याला फतेपूर रोड, अलीनगर, सिकर, राजस्थान येथे ताब्यात घेण्यात आले। पुढील तपासासाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।